तर राजकोट किल्ल्यावरती नेमकं काय झालं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुपारी 12 वाजता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे राजकोट किल्ल्यावरती दाखल झाले होते। काही वेळातच राणे पिता पुत्रही राजकोट किल्ल्यावर दाखल झाले। नारायण राणे आणि वडेट्टीवारांना हस्तांदोलन करत ते पुढे निघाले। दुपारी 12:15 वाजता आदित्य ठाकरेही किल्ल्यावर दाखल झाले। आदित्य ठाकरे दिसताच राणेंचे कार्यकर्ते त्यांच्या दिशेने धावून गेले। दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा सुरू झाला। आदित्य ठाकरेंचा राजकोट किल्ल्यावर ठिय्या त्यांनी मांडला। आदित्य ठाकरेंना बाहेर काढा अशी निलेश राणेंची मागणी होती। तर पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यात एक पोलीस जखमी सुद्धा झाला। दुपारी 12:30 वाजता जयंत पाटील तिथे दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अपयशी ठरला आणि ठाकरे राणे गटात राडा सुरूच राहिला। अखेर दुपारी 1:30 वाजता पोलीस संरक्षणात आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर पडले।